श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे। व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत। आजची जी माहिती असणार आहे ती खास दत्त जयंती निमित्त असणार आहे। कारण दत्त जयंती म्हटलं तर प्रत्येक स्वामी भक्त, दत्त भक्त ह्या दिवसाची वाट बघत असतो आणि तो दिवस अगदी काही दिवसांवर आलेला आहे। म्हणूनच आपण त्यासाठी सेवेला देखील लागलो आहोत। कुठल्या सेवा करायच्या या संबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण बनवलेला आहे। ती व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर आवर्जून बघा। आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही खास गोष्टी अशा जाणून घेणार आहोत ज्या आपल्याला दत्त जयंतीपर्यंत आपल्या देवघरात ठेवायच्या आहे। आता त्या कुठल्या गोष्टी आहे, कशा पद्धतीने ठेवायच्या हे तर आपण जाणून घेणारच आहोत। पण तत्पूर्वी सगळ्यांना पडलेला एक असा प्रश्न आहे, तो म्हणजे दत्त जयंती नेमकं 14 तारखेला आहे की 15 तारखेला। सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला आहे, त्याचं उत्तर घेऊन आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका। 14ला करायची साजरी की 15ला करायची हे सगळं काही तुम्हाला कळणार आहे आणि त्यानंतर कुठल्या गोष्टी आपल्याला घरात आणायच्या आहे हे देखील समजणार आहे। तर चला सुरुवात करूया। तर बघा, हिंदू कॅलेंडरनुसार मार्गशीर्ष महिन्याची जी पौर्णिमा असते ती शनिवारी 14 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 4:58 सुरू होणार आहे। तसेच रविवारी 15 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 2:31 संपणार आहे। आता इतर कॅलेंडर जर तुम्ही पाहिले तर यंदाची दत्तात्रय जयंती 14 डिसेंबर रोजी साजरी होणार आहे असं त्यामध्ये दिलेलं आहे। पण जर तुम्ही श्री स्वामी समर्थांच्या कॅलेंडरनुसार पाहिलं तर 15 डिसेंबर रोजी दत्त जयंती साजरी होणार आहे। आता दत्त महाराजांचा जो जन्म आहे तो सायंकाळच्या वेळेत झालेला आहे असं जर आपण विचार केला तर 14 तारखेला दत्त जयंती साजरी केली जाणार आहे। आता हे आपण चुकीचं म्हणू शकत नाही। त्यामुळे ज्या भागांमध्ये 14 डिसेंबरला दत्त जयंती साजरी होणार आहे त्यांचं पूर्णपणे चुकीचं नाही। 14 तारखेला दत्त जयंती साजरी केली तरीही चालणार आहे। पण जर आपण उगवत्या तिथीचा विचार केला तर 15 तारखेला उगवती तिथी आहे, त्यामुळे दत्त जयंती ही 15 तारखेला देखील ग्राह्य धरली जाणार आहे। त्यामुळे 14ला करा किंवा 15ला करा, दोनही दिवस आपल्यासाठी महत्त्वाचे मानले जाणार आहे। आता राहिला प्रश्न की सेवा कधी करायची, तर हे बघा, तुम्ही 14लाही सेवा करा आणि 15लाही करा। दोनही दिवस जर तुम्ही सेवा केल्या तर त्याने तुमचं काही नुकसान होणार नाही। उलट आपल्यासाठी 2 दिवसांची संधी चालून आली आहे असं जर आपण मानलं आणि सेवा डबल केली तर आपल्याला त्याचं फळही डबल मिळणार आहे, हे लक्षात घ्या। त्यानंतर आपण सत्यनारायण देखील पौर्णिमेच्या वेळेस करत असतो। तर तो सत्यनारायण कधी करायचा, तर बघा 14 तारखेला जर दुपारी 4:58 पौर्णिमा सुरू होत आहे तर आपण ही जी पूजा आहे सत्यनारायणाची ती प्रदोष काळातच करत असतो। म्हणून तुम्हाला 14 तारखेलाच पूजा मांडणी करायची आहे, सत्यनारायण करून घ्यायचं आहे। पण उपवास करायचा जर असेल तर तो तुम्हाला दुसऱ्या दिवशी 15 तारखेला करायचा आहे, हे लक्षात घ्या। आणि अगदीच ज्यांना 14 तारखेला सत्यनारायण करणं शक्य झालं नाही किंवा त्यांना ठाऊक नव्हतं की 14 तारखेला करायचा होता सत्यनारायण, तर त्यांनी 15 तारखेला करून घेतला तरीही चालेल। पण मग पौर्णिमा संपण्याच्या अगोदर तुम्ही सत्यनारायण करू शकता। पण सत्यनारायणाची जी पूजा मांडणी आहे ती शक्यतो 14 तारखेलाच मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न करा। तर बघा, आता तुमची ही जी समस्या होती ना 14ला दत्त जयंती आहे की 15ला, ती तुमची सुटली असेल अशी मी आशा करते। तुमच्या कॅलेंडरमध्ये जर 14 तारीख दिलेली असेल तर तुमचं म्हणणंही बरोबर आहे आणि ज्यांच्याकडे श्री स्वामी समर्थ केंद्रातलं कॅलेंडर आहे त्यांचं देखील म्हणणं बरोबरच आहे, हे लक्षात घ्या। तर चला आता आपण जाणून घेऊया की आपल्याला या दत्त जयंतीनिमित्त कुठल्या वस्तू घरामध्ये आणायच्या आहे। आता सगळ्यात अगोदर दत्त महाराजांसाठी आपल्याला काही सेवा करायच्या आहे। त्या सेवा जर तुम्ही करायला अजूनही सुरुवात केलेली नसेल तर आवर्जून सेवा करायला सुरुवात करा। कारण वस्तू आणण्यापेक्षा आपण सेवा करणं देखील तितकंच गरजेचं असतं। त्यामुळे सेवा केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही, सेवा ही आपल्याला करायचीच आहे। सेवा करून मग आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुमच्याकडे स्वामी महाराजांचा फोटो असेल आणि तुम्ही स्वामींची मूर्ती घेण्याचा विचार करत असाल तर नक्कीच तुम्ही ह्या कालावधीमध्ये स्वामींची मूर्ती घरी आणू शकता। दत्त जयंतीच्या दिवशी त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा तुम्ही करू शकता। त्यानंतर तुमच्या घरामध्ये अजूनही जर शंख नसेल तर शंख देखील तुम्ही या कालावधीमध्ये घेऊन येऊ शकतात किंवा दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही शंख घरी आणू शकतात, तो आपल्या देवघरामध्ये ठेवू शकतात। कारण शंख म्हटलं तर विष्णू भगवानांना तुम्ही जेव्हा जेव्हा बघितलं असेल तेव्हा तेव्हा विष्णू भगवानांच्या हातात शंख असतोच आणि दत्त महाराज काय, स्वामी महाराज काय हे विष्णू भगवानांचेच अवतार आहे। त्यामुळे आपल्या देवघरामध्ये शंख हा असायलाच हवा। आता शंख ठेवताना स्वामी महाराजांच्या डाव्या हाताला शंख ठेवायचा असतो आणि जी घंटा असते ती स्वामी महाराजांच्या उजव्या हाताला ठेवायची असते, हे लक्षात घ्या। त्यानंतर तुमच्याकडे
जर स्वामी महाराजांची मूर्ती असेल, फोटो असेल, तर त्यासाठी तुम्हाला हिना अत्तर आणायचंच आहे। हिना अत्तर म्हटलं तर स्वामींना अतिशय प्रिय आहे, त्यामुळे जर अजूनही तुम्ही हिना अत्तरचा वापर करत नसाल तर आवर्जून तुम्ही हिना अत्तर घेऊन या। आता बाजारात डुप्लिकेटही मिळतं, पण ओरिजिनल आपल्याला आणायचं आहे। त्याची किंमत साधारण 80 ते 85 रुपये असते। फार दिवस टिकतं, कारण आपल्याला दररोज फक्त अगदी एक फूल घ्यायचं आणि त्यावर एखादा टिपका लावायचा आणि त्याने स्वामींना ते अत्तर लावायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही या गोष्टीचा वापर करून स्वामी महाराजांना प्रसन्न करून घेऊ शकतात। अर्थात स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी कुठल्याही गोष्टींची आवश्यकता नसली तरीही जर आपण आपली आवडनिवड जपतो तर नक्कीच आपण स्वामींची देखील आवडनिवड जपायची आहे, आणि म्हणूनच आपल्याला हिना अत्तरचा वापर पूजेमध्ये करायचा आहे। त्यानंतर जर तुम्ही श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपत असाल आणि तुमच्याकडे जर अजूनही तुळशीची माळ नसेल तर तुळशीची माळ तुम्ही घरी घेऊन येऊ शकतात, कारण बाजारामध्ये प्लास्टिकच्या मण्यांची देखील माळ मिळते आणि ती जर तुमच्याकडे असेल तर मग तुम्ही नक्कीच तुळशीची माळ आणण्याचा प्रयत्न करा, कारण तुळस म्हटलं तर स्वामींना अतिशय प्रिय आहे। म्हणून अशा पद्धतीने तुळशीच्या माळेवर जर आपण त्यांचं नामस्मरण केलं तर निश्चितच स्वामी महाराजही प्रसन्न होणार आहे आणि आपण केलेली जी भक्ती आहे, सेवा आहे, ती स्वामी महाराजांपर्यंत पोहोचणार आहे। या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे अजूनही स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ नसेल तर तो देखील आवर्जून घरी घेऊन या। आता बरेच जण म्हणतील की आम्ही पारायण करतो तर आमच्याकडे ग्रंथ असेलच। अर्थात तुमच्याकडे असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, पण असेही काही सेवेकरी आहे ज्यांच्याकडे ग्रंथ नाही पण ते मोबाईलवर बघून स्वामी चरित्र सारामृतचं पारायण करतात। जर तुमच्याकडे अजूनही ग्रंथ नसेल तर हा जो कालावधी आहे तो अतिशय उत्तम आहे। तुम्ही स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे तो घरी घेऊन या आणि पुस्तकातून बघून तुम्ही वाचन करायला सुरुवात करा। नक्कीच तुम्ही जेव्हा मोबाईलवर वाचताना त्यापेक्षा जास्त समाधान तुम्हाला पुस्तकात बघून वाचल्यानंतर मिळणार आहे। त्यानंतरची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला औदुंबराचं मूळ म्हणजे उंबराच्या झाडाचं जे मूळ आहे ते देखील घरी घेऊन यायचं आहे। ह्या कालावधीमध्ये तुम्ही कधीही घेऊन येऊ शकतात किंवा दत्त जयंतीच्या दिवशी घेऊन येऊ शकतात। आता हे आणण्यासाठी तुम्हाला औदुंबर वृक्षाजवळ जायचं आहे। आता ज्या दिवशी तुम्हाला मूळ आणायचं त्याच्या आदल्या दिवशी जायचं, जाताना थोडेसे पिवळे तांदूळ घेऊन जायचे, एखाद्या पिवळ्या रंगाचं फूल घेऊन जायचं आणि खडी साखर किंवा घरातील जी साखर असते ती घेऊन प्रसाद म्हणून जायचं आहे। तिथे औदुंबर वृक्षाला प्रार्थना करायची आणि आपल्या घरामध्ये दत्त महाराजांचं स्वामींचं कायमस्वरूपी वास्तव्य राहण्यासाठी जर आपण औदुंबराकडे अशा पद्धतीने प्रार्थना केली आणि तिथलं मूळ घरी घेऊन आलो तर त्या मुळाच्या रूपामध्ये दत्त महाराज स्वतः आपल्या घरामध्ये वास करत असतात। जेव्हा आपण अशा पद्धतीचं मूळ आपल्या घरात ठेवणार आहोत तेव्हा आपल्या घरात नकारात्मकता प्रवेश करू शकत नाही। पण आदल्या दिवशी आपल्याला अक्षता प्रसाद हे सगळं अर्पण करायचं। औदुंबर वृक्षाला सांगायचं की मी उद्या तुला न्यायला येणार आहे आणि तुला माझ्यासोबत यायचं आहे। दुसऱ्या दिवशी जाऊन तिथलं मूळ आपल्याला काढून आणायचं आहे आणि ते घरी आणल्यानंतर जी माती असेल ती झटकून टाकायची, धुवून घ्या किंवा पुसून घ्या आणि ते आपल्या देवघरामध्ये कायमचं ठेवायचं। मग त्यासाठी एखादी डब्बी घ्या किंवा एखाद्या पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये जरी गुंडाळून ठेवलं तरीही चालेल, कारण औदुंबर वृक्षाचं महत्त्व काय आहे हे गुरुचरित्रामध्ये तुम्हाला बघायला मिळेल। स्वतः औदुंबर वृक्षाला विष्णू भगवान आणि माता लक्ष्मीने आशीर्वाद दिलेला आहे, कारण तुम्ही लहानपणी हिरण्यकश्यपूची गोष्ट ऐकलेली असेल। आता हिरण्यकश्यपू हा राक्षस होता आणि त्याला मारण्यासाठी विष्णू भगवानांनी नरसिंह अवतार घेतला होता। नरसिंहाने जेव्हा हिरण्यकश्यपूचं पोट फाडलं तेव्हा त्याचा वध तर केला, परंतु विष्णू भगवानांना म्हणजेच नरसिंहाला बोटांना अतिशय वेदना होऊ लागल्या आणि त्यावेळेस माता लक्ष्मीने तिथल्या ऋषीमुनींना विचारलं की आता यावर काय करायचं। त्यावर त्यांनी सांगितलं होतं की औदुंबर वृक्षाची जी पानं आहे त्याचा रस काढून बोटांना नखांना लावायचा। जेव्हा त्यांनी असं सांगितलं तेव्हा माता लक्ष्मीने औदुंबर वृक्षाची पानं फळं आणून त्यातला जो गर होता तो काढून पानं वाटून त्याचा जो रस आहे तो नरसिंह भगवानांच्या हातांना लावला आणि मग त्यांचा दाह जो आहे तो शांत झाला। आणि अशा पद्धतीने त्यावेळेस नरसिंह भगवान आणि माता लक्ष्मी या दोघांनी मिळून त्या वृक्षाला अशा पद्धतीचा आशीर्वाद दिला की जो कोणी भक्त तुझ्या प्रदक्षिणा करेल, तुला नमस्कार करेल, त्या भक्ताच्या पाठीशी आमचा आशीर्वाद कायमस्वरूपी राहील। आणि म्हणूनच जेव्हा औदुंबर वृक्षाला असा आशीर्वाद प्राप्त झाला तेव्हापासून ह्या औदुंबर वृक्षाची पूजा केली जाते। ज्यांना संतान प्राप्ती नाही त्यांनी जर औदुंबर वृक्षाला संकल्पयुक्त प्रदक्षिणा घातला तर त्यांची तीही इच्छा पूर्ण होते। आपली जी काही अडचण आहे ती सुटण्यासाठी आपण औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा आवर्जून घालायला हव्या। अशा पद्धतीने जर आपण ह्या औदुंबर वृक्षाचं मूळ आपल्या घरामध्ये ठेवलं तर त्या मुळाच्या रूपामध्ये दत्त महाराज कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये राहणार आहे आणि दत्त महाराज जर आपल्या घरात असतील तर आपल्या घरामध्ये कुठलीच नकारात्मकता प्रवेश करू शकत नाही। म्हणून हे मूळ आपल्याला घरामध्ये ठेवायचं आहे। आता हे घरात ठेवल्यानंतर दर गुरुवारी तुम्ही त्याची पूजा करू शकता। दररोज काढण्याची गरज नाही, फक्त गुरुवारच्या दिवशी काढलं तरीही चालेल, पण अशा पद्धतीने ते मूळ आपल्याला घरामध्ये ठेवायचंच आहे। कारण औदुंबर वृक्षाची पानं म्हणा, फळं म्हणा,
फुलं म्हणा, औदुंबर वृक्षाला फुलं देखील येतात, अनेकांना ठाऊक नाही, पण फुलं म्हणा किंवा मूळ खोड सगळं काही जे आहे ते अतिशय उपयुक्त आहे आणि प्रत्येकामध्ये देवाचा वास आहे असं म्हटलं जातं. म्हणून औदुंबर वृक्षाची अशा पद्धतीने जर आपल्याला दररोज सेवा करायची असेल तर आपण झाडाजवळ दररोज जाऊ शकत नाही, पण अशा पद्धतीची मुळं जर आपण घरामध्ये ठेवली तर त्यांची जी सेवा आहे ती आपल्याकडून होणार आहे आणि आपल्याला दत्त महाराजांचा आशीर्वाद देखील प्राप्त होणार आहे. तर स्वामी भक्त हो, अशा पद्धतीने दत्त जयंती निमित्त तुम्ही औदुंबराचं मूळ घरी घेऊन या आणि देवघरामध्ये त्याची स्थापना करा. मग ते तुम्ही दत्त जयंतीपर्यंत कधीही आणू शकता. 14 तारखेला 15 तारखेला आणलं तरीही चालेल, पण अशा पद्धतीने तुम्ही हे छोटंसं काम नक्की करा. आता हे औदुंबर वृक्ष जे आहे ते मंदिरातलंच असायला हवं असा काही या ठिकाणी नियम नाही. औदुंबर वृक्ष म्हटलं तर कुठेही उगवतं. कुठल्याही औदुंबर वृक्षाची मुळं तुम्ही आणलीत तरीही चालणार आहे. आणि अगदीच आदल्या दिवशी जर तुम्हाला जाणं शक्य झालं नाही तर त्याच दिवशी जाऊन त्या दिवशी अशा पद्धतीने प्रार्थना करायची, अक्षता अर्पण करायच्या, प्रसाद अर्पण करायचा आणि त्याच्या थोड्या वेळाने मुळं काढून घ्यायची. अशा पद्धतीने केलं तरीही चालेल. तर स्वामी भक्त हो, आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. याविषयी जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर तुम्ही कमेंट करून नक्कीच विचारू शकता. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन. तुम्ही जर आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.